दुधाच्या दरवाढीनंतर आता पावाच्या दरामध्ये सुद्धा वाढ. पावाच्या प्रति लादीमध्ये 5 रुपयांची वाढ. वडापाव आणि इतर पावांच्या पदार्थांवर होणार परिणाम. ब्राऊन ब्रेडच्या किमतींमध्ये सुद्धा 45 रुपयांवरून 50 रुपयांवर या किमती गेल्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये पुन्हा वाढ. पेट्रोल 86 पैशांनी तर डिझेल 83 पैशांनी वाढलं. 8 दिवसात दुसरी दरवाढ. सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री. वाशिम जिल्ह्यामध्ये डिझेल टंचाई. रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांच्या डिझेलसाठी लांब रांगा. शेती मशागतीची कामं खोळंबली. रांगेमध्ये उभं राहूनही डिझेल मिळत नसल्यानं शेतकरी हैराण आहे. मनीषा मांढरेंना प्रश्न फोडताना बाळगली होती खबरदारी. मांढरेला सर्व प्रश्न होते तोंडपाठ. विद्यार्थ्यांना प्रश्न सांगताना स्मरणशक्तीचा उपयोग. तपास यंत्रणांकडून आणखी पुराव्याचा शोध सुरू. नाशिकमध्ये नीट पेपर फुटी प्रकरणी मोठा खुलासा. आरोपी शुभम खैरनारच्या हातामध्ये 27 एप्रिललाच पडला होता पेपर. 15 ते 20 लाखांमध्ये परराज्यासह पेपर विकल्याचा संशय. अशोक खरातला घेऊन नाशिक पोलीस मुंबईकडे रवाना. ईडीनं घेतला अशोक खरातचा ताबा. आज मुंबईतील पीएमएलए कोर्टामध्ये हजर करणार. मोठेगावकरला अटक झाल्यानंतर पुण्याच्या डेक्कन परिसरातील आरसीसी क्लासेस बंद. पुण्यात 3 वर्षांपूर्वी सुरू होते क्लासेस. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट. राष्ट्रवादीमधील अंतर्गत कलहानंतर भेटीला महत्त्व. दोघांमध्येही काही काळ चर्चा. महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक. विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक. महामंडळ विधान परिषद निवडणुकीसंदर्भात होणार चर्चा. जागा वाटपासंदर्भात काय निर्णय होतो याकडे लक्ष. पुणे जिल्हा परिषदेची 5 बँकेची खाती गोठवली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा पीएफ फंड थकवल्यानं कारवाई. 1084 कोटींच्या थकबाकीमुळे जिल्हा परिषद अडचणीत. राज्यामध्ये पुन्हा उष्णतेची लाट. अति तीव्र. पुढील 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. अकोला, अमरावती आणि वर्ध्यामध्ये सर्वाधिक 46 अंश सेल्सिअस तापमान. अनेक जिल्ह्यात पारा 40 अंशांच्या पार. केरळमधील महिलांना 15 जूनपासून बसमधून मोफत प्रवास. शपथविधीनंतर झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये केरळ सरकारकडून घोषणा. तर आशा सेविकांच्या मानधनामध्ये 3000 रुपयांनी वाढ. आणि भारतानं अमेरिकेचे निर्बंध झुगारले. रशियन तेलाची खरेदी यापुढे सुरूच ठेवणार. व्यावसायिक आणि व्यावहारिक धोरणानुसार रशियन तेल खरेदी सुरू.